आपल्याला इथे हवा भेटली नाही आहे. MD आसिफ, मोहम्मद आसिफ याच्याकडे हवा नाही भेटली कारण त्याचं जे नोझल आहे हवा मारायचं ते जास्त मोठं आहे आणि फ्रंट टायरमध्ये लागेल. बस बॅक टायरची जी आपली डिस्क आहे ती मोठी असल्यामुळे बॅक टायरमध्ये हवा मारू शकणार नाही. तो बोलला पुढच्या पंपवरती, पुढच्या पंपवरती मारून भेटू शकते हवा. तर बघू. पेट्रोल तर भरून झालं आहे. माहिती आपली जी टाकी आहे 14-15 टाकी आहे, बट 1 लिटर रिझर्वमध्ये ठेवावं लागतं. सो 14 लिटर टाकी, त्यातलं आपल्याला 10 लिटरचं आता आपण 10 नाही 9.5 लिटर पेट्रोल टाकावं लागतं. तेवढी टाकी खाली होती. करीब 1000 रुपयाचा आता पेट्रोल टाकलं. म्हणजे मी आता गावाला येऊन मला आठवडा झाला, गाडी वगैरे चालवतोय, रनिंग वगैरे चालू आहे कंटिन्यू. तर 30चं ॲव्हरेज मला कॉन्स्टंट सध्या तरी देते. अजून सर्व्हिस झाली नाही. सर्व्हिस झाली की कदाचित आणखी इम्प्रूव्हमेंट येऊ शकते अशी मी आशा बाळगतो. इथे बघूया हवा आहे का. आपल्याला हवेचं प्रेशर ठेवायचं 29-34. A few moments later. 29, 34, 29, 29 और 34. आगे लू गया. आता फ्री एअर आहे इथे पैसे द्यायला. तर ठीक आहे, गाडी चालवतोय, काय कंजूसगिरी करायचे. सुट्टे सुद्धा नाही आहेत आपल्याकडे. जाऊन दे, गावाला पहिल्यांदा हवा मारतोय. हां 34. तशी 32च भरतात, बट विथ पिलियन 34 आहे भरायला पाहिजे. मी नेहमी म्हणजे कोणती गाडी चालवतो ना तर चेक करतो त्या गाडीला प्रेशर किती ठेवायला लागेल ते, कारण प्रत्येक गाडीची आपापली वेगवेगळी असते, लेवल असते किंवा काय म्हणा एअर प्रेशर. जाऊ दे ते 5 आणि 10 रुपये घेऊन मी श्रीमंत होणार आहे का तू श्रीमंत होणार आहे. तसं तर होशील, पण प्रत्येकजण समजा दिवसातनं 20 कस्टमर जरी आले, 20 लोकांनी 10,000 रुपये सोडले तरी पण दिवसाचे झाले 200. पगार सोडून 200 रुपये म्हणजे कमी काही पगार असेल तरी 500 रुपये मतलब पर डे पगार असेल तुझा, म्हणजे त्या मुलाचा पगार. तर महिन्याचा पगार तुझा 15,000 आहे, अराऊंड 15,000 झाला. त्यावरती तो हे 200 पर डे. त्याचे किती झाले, किती झाले. माझं कॅल्क्युलेशन खराब आहे, एवढं सिंपल कॅल्क्युलेशन आहे तशी तुला. ఎందుకులే నీకు ఏసి బతుకు ఎందుకులే నువ్వు బతుకుతావు. I don't provide instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventures.
रिलॅक्सेशन गाडीला. ओ माय गॉड. मेरी कुशर मरली बाबा. Thanks. Love you. Forever. मस्त गाडी आहे या रामची तुम्हाला बाबा. आता स्कूटीवाला पळवत आहे पण मला त्याची तरी कॉम्पिटिशन करायची की तो माझ्या पुढे गेला बट काय काय लोकांचा इगो हर्ट होतो तसा. मला कसा ओव्हरटेक केला असं तसं. बट मला ही इगो गोष्टच नाही आहे. मी विदाऊट इगोचा माणूस हाय. म्हणजे ह्याला इगो नसणं म्हणजे लाचकट असतं असं नाही होत. बट नाही इगो तर नाही इगो. नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्ग आपण लागलेले आपल्या गावच्या रोडला. ये बूम 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 रा बूम बूम. माझा व्हिडिओ अँगल क्रॉस आहे. आय डोंट नो व्हॉट टू डू. आय डोंट नो व्हॉट टू से. आय डोंट नो व्हॉट टू से. आय डोंट नो व्हॉट टू से. मला अँगल एक रीलसाठी उभा करायला पाहिजे. चला A few moments later. ओके सो आता एन्जॉय करा माझ्या गावचा रोड. गावाला गाडी चालवायची की रिकामे रोड भेटतात. आधी हे रोड सॉरी वायझर ओपन होता. हां तर मी बोलवतो गावाला ही एक मजा आहे. रोड रिकामे असतात. गावाला की रोड रिकामे असतात प्लस गाड्या नसतात. दोन्ही साईडनी झाडं वगैरे असतात. व्ह्यू मस्त असतो. रायडिंग करताना थोडं डोळ्यांना मनाला शांतता भेटते. असे ऊन जास्त नसल्यामुळे हे असं संध्याकाळचं किंवा सकाळचं हलकं ऊन असतं. दुपारचं सुद्धा ऊन असतं. कडक ऊन असतं. बट तरी एवढं काही जास्त असं वेगळं फील नाही होत. हा आता बाईक करून गेला तो माझा मित्र होता. त्याने मला करायचं ओळखलं नाही. हेल्मेट घातलं. गावाला जसं हेल्मेट घालणं हे पापच आहे. तर तुम्ही हेल्मेट घातलंय तर घातलंय वरती. प्लस हा मोबाईलचा सेटअप जो मी बोललो थोडा वेळ वाटतो लोकांना बघायला. ठीक आहे होतील लोकांच्या हळूहळू पर्स्पेक्टिव्ह चेंज होते. हे सगळं कॉमन जाईल. नाही तसं हे व्हिडिओ बनवणं म्हणजे यूट्यूबवर टाकावे वगैरे असं काही यासाठी तसं नाही. बट आपल्या सेफ्टीसाठी सुद्धा म्हणजे बाहेर जरी तुम्ही जाल ना म्हणजे आता तुम्ही बघितलंच असाल की बाहेर देशांचे पोलीस म्हणा नॉर्मल गाड्यात म्हणून वगैरे तर आजकाल आपल्या देशात पण लागतात की म्हणजे 4 व्हीलर्सला वगैरे डॅश कॅम्स असतात. म्हणजे फ्रंट साईडला आणि बॅक साईडला गाड्यांना कॅमेरे असतात छोटे. लो क्वालिटीचे असतात. एवढी काही वेगळी स्पेशल क्वालिटी नाही आहेत. बट तरी असतात की म्हणजे तुम्ही नीट गाडी चालवत असाल बट दुसऱ्याने कोणी येऊन ठोकलं तर तुमचा पण इन्शुरन्स क्लेम करता येतं. तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं तुमचा पॉईंट तिथे. किंवा काही लोक इन्शुरन्स क्लेम करावं म्हणून मुद्दा म्हणून स्वतः जाऊन गाडीसमोर येतात की म्हणजे गाडीचं नुकसान होईल बट माणूस म्हणजे आपण मरणार नाही. मी समजा आता माझ्याकडे क्लेम आहे इन्शुरन्स आहे तर मी तो क्लेम करायचा आहे मला. तर मी त्यासाठी मुद्दाम म्हणतो ती गाडी जाऊन धक्का दाखवणार वगैरे आणि हॉस्पिटलला ॲडमिट होणार आणि कंपनीकडून माझा इन्शुरन्स जो काय आहे तो क्लेम करून घेणार. ओके तर सी ट्रिक लोक वापरतात वगैरे. किंवा समजा तुमची गाडी ठोकली गेली बट ती तुमच्या चुकीमुळे नाही ठोकली गेली ना. दुसऱ्याने आणि येऊन तुम्हाला ठोकले वगैरे तर पण आणि तुम्हाला क्लेम करायचंच आहे. तुमचा जो काही इन्शुरन्स अमाऊंट वगैरे आहे काय खर्च असेल तो सगळं क्लेम करायचं आहे तुम्हाला. तर कंपनीला तुम्हाला पण प्रूव्ह करावं लागतं. CCTVs नाही तर मग दाखवावं लागतं. पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे आपण वगैरे ते प्रूफ्स द्यावे लागतात. सो त्यावेळी डॅश कॅम इम्पॉर्टंट येतो की म्हणजे आपली जर चूक नाही ना तर डॅश कॅम असेल तर आपण ती प्रूव्ह करू शकतो. तसंच हे मोठं ब्लॉगर्सचं असतं की ते कंटेंट म्हणून पण गोप्रोज वगैरे यूज करतात. प्लस एक
सेफ्टी टाईप पण होऊन जाते त्यांच्यासाठी की इन केस काय झालं वगैरे. कारण मोस्टली जर काय ॲक्सिडेंट झाला किंवा बाईक्सचा किंवा फोर व्हीलरचा ॲक्सिडेंट समजा झाला, बाईकचा फोर व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला तर मोस्टली लोक डायरेक्टली टू व्हीलरवाल्याला दोष देतात की हा स्पीडमध्ये असेल वगैरे. बट 50-50% असतं की दरवेळी प्रत्येक वेळी टू व्हीलरवाल्याची चुकी असेल किंवा ओके. सो मी आता खूप बट मला जस्ट कॉल येऊन गेला. माझा फोनच्या स्क्रीनवरती लक्ष नाही कारण माझं लक्ष रोडवर आहे. कॉल येऊन गेला त्यामुळे व्हिडिओ कट झाला होता आणि मी जवळपास 5-10 मिनिटं बोलत होतो खूप काही, पण त्यातलं काहीच रेकॉर्ड झालं नाही कारण कॉल आल्यावरती रेकॉर्डिंग आपली ऑटोमॅटिक स्टॉप होते. यार डॅमिट लक्षा डॅमिट. काय चला मादरचोत आहे, बापाच्या घरात गाडी चालवतोय वेंचोत. हवा चला आईला ऑलरेडी एवढा लेफ्टला आहे त्याला पूर्ण मूडची वाट लावून टाकली यार वेंचोत. आपला फोर व्हीलरवाला जो होता जस्ट क्लिप बघितला तुम्ही मगाशी मी जे बोलवतो ना की आपल्या सेफ्टीसाठी पण इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ वगैरे बनवत होते हे यांच्या माझ्या शिवाय द्यायच्या नाही. माझं आता डोकं फिरवलं त्याने गावातलं असेल कोणतरी, मी लक्ष नाही दिलं एवढं. तर गाडीवर भेटते मला गावात ते गाणं मारत एवढंचा रोड आहे पातळ एक तर त्यात पण मी किती कॉर्नरला चालू तुम्ही त्या व्हिडिओ बघितलं. आणि हा कुठून गाडी चालवायची, थोडी लेफ्टला करत नाही पूर्णपणे त्याला रोडवरती गाडी चालवायची. अरे म्हणजे काय पूर्ण रोड विकत घेतलाय का, एवढी पूर्ण रोडवरती गाडी गेली पाहिजे, थोडी लेफ्टला तू घेतली पाहिजे ना. आणि असं पण नाही की लेफ्टला पूर्ण रोडच्या खाली गेला असतो, लेफ्टला रोड पण होता चांगला. असं पण नाही की रोडच्या खाली थोडा जो खराब भाग आहे तिथं उतरवायला लागलेस त्याला, चांगला रोडवरनं गेला असं आरामात. चला या गोष्टींसाठी पण मग हा व्हिडिओ बनवणं वगैरे इम्पॉर्टंट होऊन जातं. हे आपली चुकी असं नाही, असे कोण ना कोण काळाकांडी करतं ना मग आपले स्वतः सांगावं लागतं. आता हेच जर मी पडलो असतं आणि कोणाला सांगितलंच ना की ह्या बाईक ह्याच्या फोर व्हीलरवाले मग पडलं बोलले तर तूच तिथं स्पीडमध्ये असशील वगैरे, असं नाही बोलला की फोर व्हीलरवाल्याची चुकी आहे म्हणून. पण व्हिडिओ तुम्हीच बघितलं आहे माझी चुकी आणि काय चुकी आहे. गावातल्या लोकांना ह्यांच्यात अक्कल नाही तेव्हा. आपले रोड केवढूशे, आपण गाडी कोणत्या स्पीडने चालवतोय माहिती आहे तुम्हाला. रोडचे रोड पार्ट आहेत, आम्हाला काही रोड माहीत नाही असं नाही, गाडी पळवता येत नाही असं नाही. कुठं गाडी पळवायची आणि कुठं नाही पळवायची, किती पळवायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे स्वतःला. नॉनसेन्स. आता मुंबईला पण धरले आणि गावाला पण धरले तरी छपरी रायडरवाले सगळीकडे सेमच असतात. म्हणजे फोर व्हीलरवाले असो, बाईकवाले असो नाही तर रिक्षावाले असो, सगळे माझ्या एवढ्या शिव्या निघतात ना तोंडातून. किती बीप करू म्हणू दे, ऐका किती शिव्या देतो त्या. मला नाही माहिती मी शिव्या देत नाही. Instrumentals here, but let me know if you like song lyrics inspired by the idea of travel adventures.
गाव उंबळी आणि ही आहे आपली शाळा जिथे आपण 5वी ते 10वी होतो. न्यू इंग्लिश स्कूल उंबळी आणि ही ग्रामपंचायत उंबळी गावची. शाळा नंतर कधी द्या, परत नंतर कधी दाखव. आता मूर्ती वाट लागेल मला. अच्छा हां, रामनवमी आहे ना, डेकोरेशन सगळं झालेलं आहे. 7 रामनवमी यार. मूडची वाट लागेल. चांगला मूड होता, किती चांगल्या मूडमध्ये होतो मी. गाडी चालवतोय, गावी आहे, शांत दिमाग आहे. एवढे दिवस शांत राहिलं वगैरे आणि आता डोकं तापवलं माझ्या या गाडीवाल्याने. सिरियसली. विठ्ठल मंदिर हे रोड होतं तुरुंबाऊ मंदिर साईडला. तुरुंबाऊ मंदिर कधीतरी नंतर जेव्हा गावी येईल तेव्हा दाखवेन, किंवा वेळ भेटला तर उद्या तेव्हा बघू. आता सध्या तर वेळ नाही. ठीक आहे, म्हणून चांगला व्हिडिओ बनवतो. मूडची वाट लागलेली आहे आणि पोचलेलो आहे आपण झाले आपल्या वाडीत, मध्ये वाडीत. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पुढे. कधी बनवू तेव्हा बनवू, तेव्हा भेटू त्या व्हिडिओ. बंदा स्वतःही काळजी घ्या. सुखी राहा. राम राम.